गेल्या अनेक दिवसांपासून फुलांच्या बाजारभावात घट झाली आणि त्यामुळे फूल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। सध्या फुलांना 10 ते 15 रुपये किलो बाजारभाव मिळत असून या बाजारभावात फुलं तोडणीचा खर्च देखील वसूल होत नाहीये। फुलांचे घसरलेले बाजारभाव आणि वाढलेली मजुरी यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील फुलं तोडायचं सोडून दिलंय। कर्ज काढून पिकवलेलं फुलांचं बहरलेलं शेत असंच सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। दरम्यान मोदी, फडणवीस आणि शिंदे यांनी खतं, औषधांच्या आणि शेतमालाच्या बाजारभावाचा समतोल ठेवावा अशी मागणी शेतकरी करतायत। गेल्या अनेक दिवसांपासून फुलांचे बाजारभाव घसरल्याने शेतकरी अडचणीत आला आहे। आपण आता आलो आहोत पुणे जिल्ह्यातील फुलांचा हब असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील ओतूर आणि उदापूर परिसरामध्ये। आपण या ठिकाणी पाहू शकताय फुलांचे बाजारभाव घसरल्याने या ठिकाणी झेंडूचं पीक असेल किंवा त्याचबरोबर बिजलीचं पीक असेल, हे पीक पूर्णतः फुलांनी लगडलेलं पाहायला मिळतंय। मात्र बाजारभाव नसल्याने शेतकरी या पिकाची फुलं तोडत नाहीयेत। फुलं तोडत नसल्यामुळे ह्या पिकाला अगदी भरमसाठ अशी फुलं या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ही फुलं कोमेजून जात आहेत। एकीकडे मजुरीचे दर वाढलेत, त्यातच फुलांचे बाजारभाव पडल्याने शेतकऱ्यांना ही फुलं तोडणं शक्य होत नाहीये। आपल्या सोबत आहेत फुल उत्पादक शेतकरी। ताई, काय सांगाल? पीक भरलंय, खूप फुलं आहेत, मात्र तुम्ही ती तोडत नाहीयेत। साहेब, ते म्हणजे आम्हाला परवडतच नाहीये ना, तोडायलाच परवडत नाही। ₹500 एका माणसाला हजेरी द्यावी लागते, ₹500 तर आणि पिकाचे होतात किती ₹100, तर मग तोडणार कसे आम्ही ना? ₹400 घाटा येतो। एक तर कर्ज घेऊन ते पिकाला भांडवल घालून पीक तयार केलं आणि एवढं करून पण त्याला बाजारभावच नाही, तर मग तोडणारच कसं ना? त्याच्यामुळं तोडायची सोडून दिलेली आहेत आम्ही। जवळ-जवळ आता 3 आठवडे झालेले तोडलेलेच नाहीत फुलं। तर हे म्हणजे खतांना बाजार, औषधांना बाजार, हे असून पण म्हणजे सगळं प्रत्येक गोष्ट महागच आहे ना आणि शेतकऱ्याच्याच मालाला बाजार नाही, तर मग शेतकऱ्यांनी करायचं काय ना? आणि सगळेजण तर शेतकऱ्याच्याच जीवावर जगलेले असतात ना. नाही जर शेतकऱ्यांनी पिकवलं धान्य म्हणा, कुठलीच वस्तू नाही पिकवली तर जगणार कसे ना बाकीचे? आणि शेतकऱ्यालाच बाजार नाही, बाकीच्याला औषधांना, खतांना त्यांना बाजार. मग असं का? म्हणजे साहेबांनी इतके म्हणजे मोदी साहेब असू किंवा फडणवीस साहेब आणि देवेंद्र फडणवीस, परत शिंदे साहेब, त्यांनी विचार करायला पाहिजे ना शेतकऱ्यांचा. सगळ्या याच्यावर बाजार द्या, समतोल ठेवा ना, म्हणजे मजूरदार पण खुश राहील आणि शेतकरी पण खुश राहील ना. सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, ओतूर, पुणे।